व्हेरी गुड मॉर्निंग. आज आपण टोडल्या ट्रॅव्हल्सिंग वरचे जे काही सम आहेत त्याचा स्टडी करणार आहे. या टॉपिक वरती तुम्हाला 15 मार्काचे न्यूमरिकल्स विचारले जातात. त्याच्यामुळं न्यूमरिकल साठी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. न्यूमरिकल्स अतिशय साधे सोपे आहेत, पण ती जी काही कन्सेप्ट आहे किंवा फॉर्म्युले आहेत ते जर तुमच्या लक्षात राहिले तर तुम्हाला हे न्यूमरिकल्स इझिली सॉल्व्ह करता येतील. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं लॅटिट्यूड म्हणजे काय, डिपार्चर म्हणजे काय, त्याच्यानंतर लॅटिट्यूड कसा काढायचा. लॅटिट्यूड काढण्यासाठी मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे एल कॉस थीटा, वेअर थीटा इज द रिड्युस्ड बेरिंग ऑफ द लाईन अँड एल इज द लेंथ ऑफ द लाईन. त्याच्यानंतर डिपार्चर काढण्यासाठी फॉर्म्युला आहे एल साइन थीटा. So L is the measured length and sin theta is the angle, sine of the angle which is considered as a reduced bearing. So त्याचे साइन कन्व्हेन्शन या ठिकाणी दाखवलेले आहेत. सो याचा वापर करून आपण मॅथमॅटिकल जे सम आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहे. त्याच्यानंतर काल बघितलं आपण बॉडीची रूल आणि ट्रान्झिट रूल. बॉडीची रूल मध्ये जो ट्रॅव्हर्स आहे तो बॅलन्स करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. करेक्शन टू लॅटिट्यूड is equal to length of that line into total error in latitude divided by perimeter of traverse. Similarly, correction to departure is given by length of that line into total error in departure divided by perimeter of traverse. So या फॉर्म्युलाचा वापर करून आपण बॉडीची रूलनं करेक्शन अप्लाय करणार आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं ट्रान्झिट रूल. सो ट्रान्झिट रूल स्टेटमेंट तुम्हाला दिसते, करेक्शन टू लॅटिट्यूड ऑफ एनी लाईन इज इक्वल टू latitude of that line into total error in latitude divided by arithmetic sum of all latitude. किंवा डिपार्चर साठी सुद्धा सेम फॉर्म्युला आहे, डिपार्चर ऑफ दॅट लाईन इंटू टोटल एरर इन डिपार्चर डिवाइडेड बाय अरिथमेटिक सम ऑफ ऑल डिपार्चर. सो हे जे काही तीन महत्वाचे जे काही फॉर्म्युले आहेत म्हणजे लॅटिट्यूड आणि डिपार्चर त्याचा फॉर्म्युला, त्याच्यानंतर बॉडीची रूल आणि ट्रान्झिट रूल, या तीन पॉइंट वरती तुम्हाला न्यूमरिकल सम विचारले जातील. ओके, सो आज आपण वन बाय वन सिंपल न्यूमरिकल सॉल्व कशी करायची ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट न्यूमरिकल. ओके, सो न्यूमरिकल नंबर 2.26.31 हे न्यूमरिकल आपण आता बघणार आहे. या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे. द कोऑर्डिनेट ऑफ 2 पॉइंट पी अँड क्यू आर गिवन ॲज फॉलोज. ओके, सो तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये हे टेबल लिहून घ्या. पॉइंट दिलेले आहेत. पॉइंट कोणते आहेत तर पी आणि क्यू हे दोन पॉइंट दिलेले आहेत. सो सी हिअर, पी आणि क्यू हे दोन पॉइंट आहेत, त्याचे नॉर्थ कोऑर्डिनेट आणि ईस्ट कोऑर्डिनेट दिलेले आहेत. ओके, सो नॉर्थ कोऑर्डिनेट आहे पीचा 982.5, ईस्ट कोऑर्डिनेट आहे 825.2. दॅट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. याला आपण म्हणतोय एक्स आणि वाय कोऑर्डिनेट म्हणतोय. ओके, सो नॉर्थ कोऑर्डिनेट आहे 982.5, ईस्ट कोऑर्डिनेट आहे 825.2. हे झाले कोऑर्डिनेट पॉइंट पी चे. तसंच क्यू चे पॉइंट चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 1198.6. that is the north coordinate of the point Q, and east coordinate of the point Q is 576.4. आता हे जे काही कोऑर्डिनेट दिलेले आहेत, हे कोऑर्डिनेट दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला काय सांगितले, फाइंड द लेंथ अँड बेरिंग ऑफ लाईन पी क्यू. आता कोऑर्डिनेट दिलेले आहेत, त्या कोऑर्डिनेट वरून तुम्हाला लेंथ काढायची आहे, पी क्यू ची लेंथ आणि बेरिंग ऑफ लाईन पी क्यू काढायचं आहे. ओके, सो दिस इज द सिंपल न्यूमरिकल सम. हे तुम्हाला 8 मार्काला विचारलेलं आहे.
सो 4 मार्क जे आहेत ते लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी आहे आणि 4 मार्क जे आहेत ते बेअरिंग ऑफ लाईन PQ फाइंड आउट करण्यासाठी आहेत. सो पहिला जो काही क्वेश्चन आहे तो म्हणजेच काय, टू फाइंड बेअरिंग ऑफ लाईन PQ. पहिल्यांदा आपल्याला बेअरिंग ऑफ लाईन PQ फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे लॅटिट्यूड. सुरुवातीला आपल्याला बेअरिंग काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे, सो बेअरिंगसाठी इथं फॉर्म्युला दिलेला आहे टॅन थिटा इज इक्वल टू डिपार्चर डिवायडेड बाय लॅटिट्यूड ऑफ लाईन. सो हा जो फॉर्म्युला आहे तो सेपरेट नोट डाऊन करा. बेअरिंग जर विचारला असेल तर टॅन थिटा इज इक्वल टू डिपार्चर डिवायडेड बाय लॅटिट्यूड, याच्यावरून आपण बेअरिंग काढू शकतोय. ओके, सो आता या ठिकाणी टॅन थिटा इज इक्वल टू डिपार्चर डिवायडेड बाय लॅटिट्यूड म्हणजेच काय, आपल्याला डिपार्चर पण काढावं लागणार आहे आणि लॅटिट्यूड काढावं लागणार आहे. नाऊ फर्स्ट वी कॅल्क्युलेट द लॅटिट्यूड. आता लॅटिट्यूड म्हणजेच काय की जे काय पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत, लॅटिट्यूड ऑफ लाईन PQ इज इक्वल टू जो काय क्यूचा नॉर्थ कोऑर्डिनेट आहे त्याच्यामधून पीचा जो नॉर्थ कोऑर्डिनेट आहे तो जर मायनस केला आपण तर आपल्याला त्या लाईनचं लॅटिट्यूड मिळणार आहे. ओके, सो 1198.6 minus 982.5, that subtraction will give you the value of the latitude. ओके, सो लॅटिट्यूड म्हणजेच काय, जी काय लेंथ आहे नॉर्थ वरती जर प्रोजेक्शन ड्रॉ केली लाईन PQचं तर ती जी काही लेंथ मिळणार आहे त्याला म्हणतोय आपण लॅटिट्यूड. ओके, सो लॅटिट्यूड फाइंड आउट करत असताना सुरुवातीला जी काय क्यूचा कोऑर्डिनेट आहे तो मॅक्झिमम आहे. सो मॅक्झिमम कोऑर्डिनेट मधून मिनिमम व्हॅल्यू ऑफ कोऑर्डिनेट मायनस केल्यानंतर तुम्हाला लॅटिट्यूड मिळेल. सिमिलरली त्याच पद्धतीने आपल्याला डिपार्चर या ठिकाणी मिळेल. ओके, डिपार्चर ऑफ लाईन PQ इज इक्वल टू 576.4 मायनस 825.2. तर ही जी व्हॅल्यू आहे त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल, त्याचा डिपार्चर. सो लॅटिट्यूड ऑफ लाईन PQ कम्स आउट टू बी 216.1. याला कुठलंही युनिट नाही आहे लॅटिट्यूडला. लॅटिट्यूड हे काय कोऑर्डिनेट आहे त्याच्यामुळं इट इज अ युनिटलेस क्वांटिटी लॅटिट्यूड. ॲज वेल ॲज डिपार्चर कम्स आउट टू बी मायनस 248.8. ओके, सो या ठिकाणी आता लॅटिट्यूड पॉझिटिव्ह आलेलं आहे, डिपार्चर निगेटिव्ह आलेलं आहे. ओके, सो लॅटिट्यूड पॉझिटिव्ह आहे, डिपार्चर निगेटिव्ह आहे. याचाच अर्थ काय, ती जी काही लाईन आहे ती फोर्थ क्वाड्रंटमध्ये असणार आहे लाईन PQ. कारण फोर्थ क्वाड्रंटमध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे. जर तुम्ही क्वाड्रंट दाखवले तर लॅटिट्यूड इज धिस लेंथ. लॅटिट्यूड या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे आणि डिपार्चर निगेटिव्ह आहे. सो मी तुम्हाला जे काही टेबल ड्रॉ करायला सांगितलं होतं, लेट सी द साइन कन्व्हेन्शन फ्रॉम द टेबल. सो या ठिकाणी लॅटिट्यूड जे आहे, लॅटिट्यूड पॉझिटिव्ह आहे आणि डिपार्चर निगेटिव्ह आहे. सो लाईन फोर्थ क्वाड्रंट मध्ये कशी ठरवली आपण, या ठिकाणी टेबल जे दिलेलं आहे, सो या टेबलमध्ये बघा, जर लाईन फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर त्याचा लॅटिट्यूड पॉझिटिव्ह असतोय, सॉरी लॅटिट्यूड पॉझिटिव्ह असतोय आणि त्याचा डिपार्चर निगेटिव्ह असतोय. सो लॅटिट्यूड आणि डिपार्चरची जी काही साईन आहेत त्याच्यावरून ठरवलं की ही जी लाईन आहे ती कोणत्या क्वाड्रंटमध्ये एक्झिस्ट असणार आहे. ओके, सो नाउ द लाईन PQ विल एक्झिस्ट इन द फोर्थ क्वाड्रंट. हा क्वाड्रंट कसा ठरवला आपण, तर ह्या जे लॅटिट्यूड आणि डिपार्चर पहिल्यांदा काढली, लॅटिट्यूडचं साईन आणि डिपार्चरचं साईन याच्यावरून आपण ठरवलं की ती लाईन कोणत्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे. ओके, सो लॅटिट्यूड is positive and departure is negative, therefore this line will exist in the fourth quadrant. Okay, तर त्याच्यावरून फॉर्म्युला आहे tan theta. Tan theta is equal to departure divided by latitude. हे कुठेतरी सेपरेटली तुम्ही फॉर्म्युल्याच्या बुकमध्ये तुमच्या लिहून घ्या. जर बेरिंग विचारलं असेल तर बेरिंगसाठी फॉर्म्युला आहे tan theta.
tan theta is equal to departure divided by latitude. Therefore डिपार्चर कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि लॅटिट्यूड याचं क्वेश्चन घेतलेलं आहे. ओके, सो थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स डिपार्चर डिवायडेड बाय लॅटिट्यूड क्वोशंट. आता हा जो अँगल आहे तो किती येतोय 49 डिग्री 1 मिनिट 24 सेकंड. ओके, सो दॅट इज द बेरिंग ऑफ लाईन PQ. आता PQ या लाईननं जो अँगल केलेला आहे नॉर्थशी तो आहे नॉर्थ 49 डिग्री 1 मिनिट 24 सेकंड टुवर्ड्स ईस्ट. त्याच्यामुळं नॉर्थ वेस्ट चौथ्या क्वाड्रंट असल्यामुळं नॉर्थ 49 डिग्री 1 मिनिट 24 सेकंड वेस्ट इज द होल सर्कल बेरिंग. नो, दॅट इज द क्वाड्रंटल बेरिंग. आता क्वाड्रंटल बेरिंग हे झालं 49 डिग्री. आता हे जो होल सर्कल बेरिंग जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर ते 360 डिग्री मधून मायनस करावं लागेल. म्हणजेच काय, इथून जो काय क्लॉकवाईज अँगल आहे लाईन PQ न नॉर्थशी केलेला जो काही क्लॉकवाईज अँगल आहे तो तुम्हाला मिळेल. ओके, सो तुम्ही जर थीटा इज इक्वल टू क्वाड्रंटल इथंपर्यंत जरी सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क मिळतील. ओके, सो दॅट इज द फर्स्ट क्वेश्चन, बेरिंग ऑफ लाईन PQ. आता याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फाइंड लेंथ. आता लेंथ विचारलेली आहे आपल्याकडे. काय आहे त्याचं रिड्युस्ड बेरिंग आहे. सो लॅटिट्यूड म्हणजेच काय माहिती आहे आपल्याला, लॅटिट्यूड इज गिवन बाय फॉर्म्युला डिफरन्स बिटवीन नॉर्थ कोऑर्डिनेट अँड departure is given by difference between east coordinate. Now there is again one separate formula to calculate length from latitude. So length of line PQ L is given by square root of the latitude plus square of the departure. Okay, so latitude is given by under root latitude square plus departure square. सो लॅटिट्यूड आहे 216.1 त्याचा स्क्वेअर प्लस जे काही डिपार्चर आहे -248.8 स्क्वेअर. हे जर व्हॅल्यू तुम्ही कॅल्सीमध्ये पुटअप केली तर तिची लेंथ येते 329.55 मीटर. आता लेंथ आहे त्या लेंथला युनिट असणार आहे मीटर. ओके, सो या फॉर्म्युलावरून तुम्हाला लेंथ कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे जर बेरिंग विचारलं असेल तर फॉर्म्युला आहे टॅन थीटा इज इक्वल टू डिपार्चर डिवायडेड बाय लॅटिट्यूड. आणि लेंथ फ्रॉम लॅटिट्यूड जर विचारलं तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे लेंथ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ लॅटिट्यूड स्क्वेअर प्लस डिपार्चर स्क्वेअर. सो हे दोन फॉर्म्युले तुम्ही तुमच्या फॉर्म्युलाच्या नोटबुकमध्ये मेन्शन करा. ओके, सो दॅट इज द फर्स्ट न्यूमेरिकल. सो 8 मार्काला विचारलेलं आहे. यापैकी 4 मार्क जे आहेत ते लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी आहे आणि 4 मार्क आहेत ते बेरिंग कॅल्क्युलेट करण्यासाठी आहे. तर या पद्धतीच्या प्रॉब्लेम मध्ये पहिल्यांदा आपल्याला बेरिंग फाइंड आउट करावं लागतं. आता बेरिंग फाइंड आउट करून मग आपण लॅटिट्यूड फाइंड आउट करू शकतोय. आता याच्यामध्ये टू फाइंड लेंथ ऑफ लाईन PQ ची जी लेंथ आहे या ठिकाणी आपल्याला लॅटिट्यूडची व्हॅल्यू माहिती आहे 216.1, डिपार्चर आहे -248.8. आता हा फॉर्म्युला न वापरता सुद्धा आपल्याला लेंथ फाइंड आउट करता येऊ शकते. आपल्याला लॅटिट्यूड माहित आहे लाईनचा किती आहे L 216.1. लॅटिट्यूडचा फॉर्म्युला आहे लॅटिट्यूड इज इक्वल टू L इंटू कॉस थिटा. L ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. लॅटिट्यूड किती आहे 216.1 इज इक्वल टू L म्हणजे लेंथ जी काढायची आपल्याला आणि कॉस थिटा म्हणजे हा जो अँगल आहे तो जर तुम्ही पुटअप केला तरी सुद्धा तुम्हाला या लॅटिट्यूड वरून किंवा डिपार्चर वरून लेंथ तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, सो लेट्स मूव्ह टू द सेकंड न्यूमरिकल. याच्यानंतरचं जे काही न्यूमरिकल आहे ते आपण बघूया. आता हे जे न्यूमरिकल आहे ते 8 मार्काला विचारलं जातंय.
Following are the observations taken while running closed traverse by theodolite. Find coordinate of point using बोर्डीची रूल. काल आपण बोर्डीची रूल शिकलेला आहे. त्या बोर्डीची रूलचा जो काही फॉर्म्युला आहे त्याचा वापर करून जे काय न्यूमेरिकल आहे हे त्या पद्धतीचं न्यूमेरिकल आहे. आता या ठिकाणी क्लोज्ड ट्रॅव्हर्स ए बी बी सी सी डी आणि डी ए म्हणजे 4 साइडेड क्लोज्ड ट्रॅव्हर्स दिले आहे. याची लेंथ दिलेली आहे आणि होल सर्कल बेरिंग दिलेलं आहे. आता आपल्याला एक टेबल तयार करावं लागणार आहे. ज्याच्यामध्ये लाईन, लेंथ, बेरिंग, त्याच्यानंतर रिड्युस्ड बेरिंग आणि कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट जे आपण गेल्स ट्रॅव्हर्स टेबल बघितलं त्या पद्धतीचं एक टेबल तुम्हाला तयार करावं लागणार आहे. आता लेंथ आहे ही जी दिलेली व्हॅल्यू आहे हे 2 कॉलम आहेत ते सेम ॲज इट इज राईट डाउन करायचे. आता या ठिकाणी जी काही लेंथ आहे त्याच्यानंतर त्याचं बेरिंग दिलेलं आहे. या होल सर्कल बेरिंग वरून रिड्युस्ड बेरिंग मध्ये त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे. सो हाऊ टू कन्वर्ट होल सर्कल बेरिंग इंटू रिड्युस्ड बेरिंग हे बेसिक सर्वे मध्ये झालेलं आहे. सो ते तुम्ही रिफर करू शकता टेबल. सो कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे त्याच्यावरून त्याचं होल सर्कल बेरिंग आणि रिड्युस्ड बेरिंग कसं असणार आहे ते तुम्ही तयार करू शकताय. आता या ठिकाणी होल सर्कल बेरिंग दिले 181 डिग्री 20 मिनिट. याचाच अर्थ काय, ए बी जी लाईन आहे ती तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आहे. 181 डिग्री आहे म्हणजेच काय 1 डिग्री 20 मिनिट एक्स्ट्रा आहे. त्याच्यामुळे हा तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये गेलेली आहे लाईन. त्याच्यामुळे त्याचं रिड्युस्ड बेरिंग आलं साऊथ 1 डिग्री 20 मिनिट वेस्ट. सिमिलरली 90 डिग्री 20 मिनिट आहे त्याच्यामुळे हा दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये गेला साऊथ 89 डिग्री 40 मिनिट ईस्ट. सो होल सर्कल बेरिंगची व्हॅल्यू काय आहे त्याच्यावरून आपण त्याचं रिड्युस्ड बेरिंग ठरवू शकतोय. सो बेसिक सर्वेमध्ये तुम्हाला झालेलं आहे. सो ते तुम्ही रिफर करू शकता या ठिकाणी. आता कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट कसे काढायचे. तर कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट म्हणजेच काय की लॅटिट्यूड अँड डिपार्चर फाइंड आउट करणं. आता लॅटिट्यूड अँड डिपार्चर कसं फाइंड आउट केलं तर एल कॉस थिटा आणि एल साइन थिटाच्या फॉर्म्युल्यानं लॅटिट्यूड आणि डिपार्चर फाइंड आउट केलेलं आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी नॉर्थ आणि साऊथ पॉझिटिव्ह जर व्हॅल्यू आली तर या ठिकाणी नॉर्थच्या कॉलममध्ये येईल. निगेटिव्ह व्हॅल्यू जर आली लॅटिट्यूडची तर ती साऊथच्या कॉलममध्ये येईल. आता पहिले जे आहे एल कॉस थिटा, एल 335 मीटर आहे. 335 इंटू कॉस ऑफ 1 डिग्री 20 मिनिट. आपल्याला रिड्युस्ड बेरिंग घ्यायचं आहे लॅटिट्यूड काढताना किंवा डिपार्चर काढत असताना ही व्हॅल्यू घ्यायची अँगलची. त्यामुळे 335 इंटू कॉस 1 डिग्री 20 मिनिट याची जी व्हॅल्यू आहे ती येते 334.91 जी निगेटिव्ह व्हॅल्यू येते. ओके. सो या लॅटिट्यूडची व्हॅल्यू जी आहे ती साऊथिंग मध्ये जाते कारण का निगेटिव्ह व्हॅल्यू येते त्याच्यामुळं. सो या पद्धतीनं सगळे लॅटिट्यूड फाइंड आउट केलेले आहेत. तर दुसरी लाईन जी आहे तिचं लेंथ आहे 850 इंटू कॉस ऑफ 89 डिग्री 40 मिनिट केल्यानंतर तिची व्हॅल्यू येते निगेटिव्ह 4.95. त्याच्यामुळं साऊथिंग मध्ये लिहिलेलं आहे. साऊथिंग मध्ये लिहित असताना ह्याचं जे काही साईन निगेटिव्ह आहे ते इथे लिहिलेलं नाही कारण का साऊथिंग हे निगेटिव्ह असतंय, नॉर्थिंग पॉझिटिव्ह असते. सिमिलरली सी डी लाईन 408 इज द लेंथ इंटू कॉस ऑफ 3 डिग्री याची व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह 407.44 येते. त्याच्यामुळे ते नॉर्थिंगच्या कॉलममध्ये लिहिलं. या पद्धतीनं लॅटिट्यूड फाइंड आउट केलेले आहेत. आता लॅटिट्यूड फाइंड आउट केल्यानंतर नॉर्थिंग जे आहे त्याची सम केली. तर नॉर्थिंग मध्ये एकच व्हॅल्यू आहे त्याच्यामुळं त्याची सम ही तेवढीच येणार आहे 407.44. अल्जेब्राइक सम केलेली आहे इथं. त्याच्यानंतर साऊथिंग मध्ये 3 व्हॅल्यू आहेत 334.91, 4.95 आणि 72.17. याचे अल्जेब्राइक सम केलेले आहेत ती आले 412.03. ओके. आता ह्या जे काही दोन सम आहेत नॉर्थिंग आणि साऊथिंग ह्या इक्वल आलेल्या नाहीत. याचा अर्थ काय, याच्यामध्ये एरर आहे. तर तो जो एरर आहे
ती व्हॅल्यू याच्यामधला जो डिफरन्स आहे म्हणजे 407.44 मायनस 412.03 हा जो डिफरन्स आहे तो कॅल्क्युलेट केला. तो जो डिफरन्स आहे तो 4.59 आलेला आहे आणि त्याचं जी काही साईन आहे ते निगेटिव्ह आहे. ओके, सो हा एरर आलेला आहे. आपण चेक्स इन क्लोज ट्रॅव्हर्स मध्ये बघितलेलं आहे की क्लोज ट्रॅव्हर्स असेल तर नॉर्दिंग अल्जेब्राइक सम ऑफ नॉर्दिंग शुड बी इक्वल टू अल्जेब्राइक सम ऑफ साऊथिंग. पण या ठिकाणी अल्जेब्राइक सम ऑफ नॉर्दिंग आहे आणि अल्जेब्राइक सम ऑफ साऊथिंग आहे ते इक्वल नाही. तर त्याच्यामध्ये 4.59 एवढा फरक आलेला आहे. आता हा जो फरक आहे तो आपल्याला नलिफाय करायचा आहे, झिरो करायचा आहे. त्याच्यासाठी आपण वापरणार आहे बोर्डिच रूल. ओके, सिमिलरली जसं आपण लॅटिट्यूड म्हणजे नॉर्दिंग आणि साऊथिंग कॅल्क्युलेट केलं तसंच ईस्टिंग आणि वेस्टिंग कॅल्क्युलेट करायचं आहे. सो डिपार्चर कॅल्क्युलेट करत असताना 335 लेंथ इंटू साइन 1°20' ह्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आलेली आहे त्याच्यामुळे वेस्टिंगमध्ये लिहिली. दुसऱ्या लाईनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आलेली आहे त्याच्यामुळे ईस्टमध्ये लिहिली. सिमिलरली जसं आपण लॅटिट्यूडला कॅल्क्युलेट केलं त्याच पद्धतीनं डिपार्चरला कॅल्क्युलेट करायचं आहे. फायनली अल्जेब्राइक सम कॅल्क्युलेट केली. ईस्टिंगची सम आणि वेस्टिंगची सम इथं कॅल्क्युलेट करून लिहिली. त्याच्यामधली डिस्क्रिपन्सी फाइंड आउट केली. करून आपण लॅटिट्यूड फाइंड आउट केलेलं आहे. याचं तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. ओके, सो लक्षात येईल की करेक्शन कसं अप्लाय केलेलं आहे. ओके, सो या पद्धतीने आणि मधलं एरर आहे पण झिरो केलेलं आहे. ज्या वेळेला तुम्ही हे करेक्ट लॅटिन टेबल मध्ये त्यावेळेला या ठिकाणी 0 आलं पाहिजे. हे जर 0 आलं तरच हे बरोबर आहे. नसेल तर आपण चुकीला लक्षात ओके, सो टुडे वी स्टॉप हिअर. वी विल सी द नेक्स्ट नेक्स्ट टाइप ऑफ न्यूमेरिकल इन अवर नेक्स्ट लेक्चर. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला लक्षात येणार नाही तुम्हाला, पण ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस कराल न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला समजत नसेल तर त्यावेळेला तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर ते इट विल बी बेटर. ओके, सो थँक यू.